लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 22 जुलै बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना, तुम्ही जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आज 22 जुलै बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। कारण आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण लाडके बहिणींना आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, आज 22 जुलै बुधवार आहे, उद्या 23 जुलै गुरुवार आहे, परवा दिवशी 24 जुलै शुक्रवार आहे। म्हणजेच 22 जुलै, 23 जुलै आणि 24 जुलै म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आलेला होता, परंतु अखेरा तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून ज्या ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून जाईल आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले आहेत। त्या बहिणी आता जुलै महिन्याच्या 25 हप्त्याची 1500 रुपयांची प्रतीक्षा करत होत्या। म्हणजेच लाडके बहिणींनो, ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांना आज जुलै हप्ता आता सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता जमा झालेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमची आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा लाडके बहिणींनो, आज SBI बँकेमध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणींचे बँक खाते SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यानंतर ज्या ज्या लाडके बहिणींचे बँक खाता बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक
ICICI बँक, IDFB बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खातं आहे तर अशा बहिणींची सुद्धा खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आलेला होता, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे, तर ती कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं काम तुम्ही तुमचे आधार कार्ड या ठिकाणी लिंक केलेले असायला पाहिजे, परंतु तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्याची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, परंतु जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी आणि गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। बघा, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता बहिणींनो, तुमचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे, तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु अखेर लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी 22 जुलै बुधवारसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर उद्या 23 जुलै, उद्याचा वार गुरुवार आहे, तर उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशी 24 जुलै, परवा दिवशी वार शुक्रवार आहे, तर परवा दिवशीसाठी प्रमुख जिल्हे, तर अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी शासन निर्णय म्हणजे GR आणल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आजपासून खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकर मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे लाडके बहिणींनो कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया. जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. यासोबत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या बहिणी गरजू नाहीत, ज्या बहिणी योजनेचे लाभार्थी नाहीत, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार नाहीत. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. मग आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत याचीच माहिती आता सांगत आहे. आता बघा लाडके बहिणींना, ज्या लाडके बहिणी गरजू आहेत, म्हणजे ज्या लाडके बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, म्हणजे ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या कमी असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी असेल, म्हणजे ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, तर अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. परंतु कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही. तर बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, अशा पद्धतीने या ठिकाणी यांना पैसे मिळणार नाहीत. बघा, ज्या पात्रतेमध्ये बहिणी बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्या पात्र ठरत आहेत त्या बहिणींना आता हे पैसे मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने लाडकी बहिणींनो, तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे आता आपण या ठिकाणी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका पाहून घ्या. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. त्या लाडके बहिणींना आता दिलासा दिला जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. आता बघा लाडके बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकर मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे आता खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेलं आहे. लाडके बहिणींना, तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील
राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। अशा बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे, ज्या ज्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे, त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे का सोडणं शक्य होत नसतं, तर बघा, हे सरकारी पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडले जात असतात। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका दिवसाला डीबीटीची लिमिट 35 ते 40 लाख बहिणींची आहे, त्यामुळे एका दिवसाला फक्त 12 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये असे 3 टप्प्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। तर आज 22 जुलै बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 23 जुलै उद्याचा वार गुरुवार आहे, उद्या गुरुवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 24 जुलै परवा दिवशीचा वार शुक्रवार आहे, म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, तर ते जिल्हे आपण आता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील मुंबई शहर, पुणे शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आता आपण जिल्हे पाहिलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, काही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 जमा झालेले आहेत। आता काही लाडक्या बहिणी जुलै हप्त्याच्या पैशांची प्रतीक्षा करत आहेत, परंतु ज्यांना जूनचे 1500 मिळालेले नसते, तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे।